नमस्कार मित्रांनो, मी आपला कल्पू स्वागत करतोय नवीन एका व्लॉगमध्ये। तर आज आपण आलोय वाघाडी भीमबान या ठिकाणी पालघर जिल्ह्यातील एक फेमस प्रसिद्ध पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण। तेथूनचे तुम्हाला आख्यायिका आणून घेण्याचा प्रयत्न असेल या व्हिडिओतर्फे। तर व्हिडिओ पूर्ण बघून चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। या ठिकाणी जो कोणी कचरा करताना आढळून येईल त्यास प्रत्येकी 500 रुपये दंड म्हणून आकारला जाईल। या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकास पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी हँडपंप तसेच इतर नळ सुविधा आपल्याला ग्रामपंचायत तर्फे दिसून येते। येथे तुम्हाला महालक्ष्मी गड तसेच अनेक तऱ्हेच्या पेंटिंग देखील तुम्हाला पाहायला मिळतात। तसेच सुप्रसिद्ध असणारी वारली चित्रकला देखील या ठिकाणी रेखाटली आहे, परंतु ऊन आणि पाऊस याच्यामुळे ती थोडी आता पुसट झालेली दिसून येते। ज्यावेळी कोल्हापूरची महालक्ष्मी माता सुरतकडे भ्रमण करण्यासाठी निघाली त्यावेळेस पांडव वनवासामध्ये होते। ज्यावेळी भ्रमण करता करता सोनाली गावात पोहोचल्यावर मातेची भीमासोबत भेट झाली। शृंगाराने सजलेल्या मातेचे मोहक रूप बघून भीम त्यांच्यावर मोहित झाले आणि त्यांच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला। तशी मातेने भीमाला एक अट घातली, वाघाडीजवळून वाहणाऱ्या सूर्या नदीचे पाणी एका रात्रीत बांध घालून मुसल्या डोंगराच्या पायथ्याजवळ जर पोचवले तर मी आपल्याशी विवाह करेन। अट मान्य करून भीमाने बांध बांधण्यास सुरुवात केली। पहाटेपर्यंत बांध बांधून पूर्ण होत आला असे मातेच्या लक्षात आल्यावर काही अनर्थ तर होणार नाही ना असे मातेला वाटले। त्यामुळे पहाट होण्याआधीच मातेने कोंबड्याचे रूप धारण करून बांग दिली। त्यामुळे भीमाला वाटलं की पहाट झाली आणि भीम आपली हार पत्करून निराश होऊन तेथून निघून गेले। त्यामुळे हा बांध भीमबांध म्हणून ओळखला जातो आणि आजही अर्धवट स्थितीत आहे। तुम्ही एकदा तरी भीमबांधला भेट द्या आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे कळवा। धन्यवाद।